सांगली लोकसभा निवडणुकीसाठीचा अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस। विशाल पाटील अर्ज मागे घेणार की उमेदवारी कायम ठेवणार याकडे लक्ष। दक्षिण मुंबईतून शिंदे गटाकडून मिलिंद नार्वेकर लढण्याची अशी चर्चा, परंतु बुलढाण्याच्या खामगावातल्या सभेत मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरेंसोबत उपस्थित। नकली शिवसेनेच्या टीकेवरून उद्धव ठाकरेंचा पुन्हा मोदी शहांवर निशाणा। असली शिवसेना की नकली शिवसेना हे निवडणुकीत दाखवतो, ठाकरेंचा इशारा। बुलढाण्यातल्या सभेतून जेपी नड्डा यांची ठाकरे पवारांवर टीका। उद्धव ठाकरे सुप्रिया सुळे परिवारवादी पार्टीचे, फक्त आपला परिवार वाचवण्यात गुंतलेत, नड्डांची घणाघाती टीका। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची 24 एप्रिलला रत्नागिरीमध्ये होणारी सभा पुढे ढकलली। लवकरच नवीन तारीख निश्चित होणार असल्याची माहिती। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा आज प्रकाशित होणार। रोजगार आणि शेतीबद्दल कोणती आश्वासनं देणार याकडे लक्ष। नेवासा तालुक्यात कुटुंब कल्याण नियोजन शिबिराचा भोंगळ कारभार उघडकीस। शस्त्रक्रियेनंतर रुग्णांची हेळसांड, तर पावसामुळे विद्युत पुरवठा खंडित झाल्याचं प्रशासनाचं स्पष्टीकरण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।